हाय गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. आणि आपला 6 days चॅलेंज आज तिसरा दिवस आहे, डे 3 आहे आज. आणि आता वाजले आहेत 9:45 आणि मी 9 वाजता उठले आहे. आता मी आधी पुसते, म्हणजे मॉर्निंग रुटीन अजून तुम्हाला इथूनच स्टार्ट केले, नाही तर मी मोस्टली फ्रेश वगैरे होऊन ब्लॉग स्टार्ट करते, पण आता लवकर स्टार्ट केला आहे. आणि हे बघा, मी लादी पुसायला बालदी आणली आहे आणि ना मम्मी इकडे कपडे धुते आहे. सकाळचा आमचा एवढा पसारा असतो ना घरात, तर मम्मी कपडे धुते आणि मी लादी वगैरे पुसते, सगळं क्लीन वगैरे करून घेतलं. सो ठीक आहे, आज पहिल्यांदा सकाळ मी हा बॉक्स कसला आहे? हा वाला बॉक्स हवा आहे. या हिशोबात फोन बनला. हा काढून देशील का? हा आता दे ना. कसलं ते बॉक्स? सो गाईज, मम्मी काढून देते मला बॉक्स आणि दे. पाठी नेऊ. सो गाईज, तुम्हाला प्रश्न पडलाच असेल की मी हा बॉक्स मम्मीला माझ्याकडून का काढायला सांगितला. आणि मी किचनमध्ये ब्लॉग शूट करते आणि बाहेर मम्मी झोपली आहे त्याच्यामुळे. सो हा बॉक्स मी यासाठी काढायला लावला की ह्याच्यात ना मी गिफ्ट पॅक करणार आहे आकाशच्या बहिणीसाठी. उद्या रक्षाबंधन आहे त्याच्यासाठी. आणि ह्याच्यामध्ये छोटे छोटे काय बोलतात, कडा वगैरेचं सगळं घेऊन ह्याच्यामध्ये पॅक करणार आहे. त्यामुळे मी हा बॉक्स शोधला आहे ॲक्च्युली. आणि आकाश कामाला गेला आहे, सो तिथून मला तो गांधी मार्केट किंवा दादरला भेटणार आहे. काल तर दादर बंद होतं, पण बघूया आज चालू असेल तर. सो तिथून म्हणजे गांधी मार्केटला कदाचित जाऊ. सो तिथून छोट्या छोट्या गोष्टी घेणार. फिट चेक. सो गाईज, मी घरी आली आहे आणि पप्पाने आणलेला एक बॉक्स. त्याच्यामध्ये समोसा होता, मिठाई होती आणि हे चिप्स आहेत. त्याच्या बुद्धीला काय ते बोलायचं आहे पप्पाने. बोल, काय बोलते? जास्त खाल्ला ना. मी एवढाच खाल्ला, तुला एवढासा ठेवला. काय बोलली माहिती का, तू एवढीचा खाल्ला आणि तुला एवढं. ए चल थांब, एवढा होता, मी एवढा खाल्ला, तुला एवढा ठेवला. धडपडी. सो गाईज, आता ना मी जे गिफ्ट आणले आहेत रक्षाबंधनसाठी ते पॅक करून देणार आहे आकाशला. आकाशला त्याच्या बहिणीला द्यायचं आहे, त्यामुळे मी ते पॅक करून देते. कारण आकाश गेला आहे जॉबला, त्याला टाईम नाही आहे. सो तो म्हटला तू देऊ शकतेस का? तर म्हटलं ठीक आहे मी देते. आणि सो ठीक आहे, मी विचार केला की ब्लॉगमध्ये पण मी ते घेते. सो आम्ही काल दादरला गेलेलो आणि दादरवरून आम्ही घेऊन आलो आहे खूप सारे गिफ्ट. काल मला ब्लॉग काढायला नाही भेटला कारण स्टोरेज ना एवढं फुल होतं ना की मला काहीच ब्लॉग काढायला भेटला नाही. मला ॲक्च्युली काढायचा होता पण नाही भेटला. ठीक आहे, मी पॅकिंगचं तर दाखवू शकते तुम्हाला. आता मी एवढे फोटोज व्हिडिओज डिलीट मारले, त्याच्यानंतर व्हिडिओ येतो आहे. सो ठीक आहे, मी पॅक करते आणि दाखवते काय काय घेतलं आहे ते. सो गाईज, ब्लॉग चालू करते. ब्लॉग मीन्स दाखवते मी तुम्हाला. हा बॉक्स आहे जो की मी काहीतरी ऑर्डर केलेलं, त्याचा हा बॉक्स आहे. कारण मी बॉक्स खूप शोधला, मला बॉक्स भेटला नाही. पण घरात हा बॉक्स होता जो मम्मीने मला शोधून दिला आहे. मी दुकानात वगैरे बघितलं खूप ठिकाणी पण नाही भेटला, पण फायनली माझ्याच घरी मला भेटला. सो याच्यात आहे सगळं ते सामान. मी खाली काढून टाकते. जस्ट फिट. हे बघा, हे आहे ते, मे बी तुम्हाला दिसलं असेल. सो मी काही पेपर आणलं आहे आणि ही कैची आणली आहे जे की मी कट करून त्या बॉक्समध्ये टाकेन, पण विचार करते, शुअर नाही आहे. आणि हा बॉक्स, या बॉक्सला मला असं वाटतं ह्या पेपरने मी पहिला साईडने रॅप करून घ्यावं कारण हा खूप बेकार दिसतो आहे. सो आणि ही चैन आहे जी की एवढी क्यूट आहे ना, बघू शकता, खूप क्यूट आहे. आणि हे रब्बर्स आहेत 2. त्यानंतर हे तर
ते स्टिक करायला चिकटपट्टी. त्यानंतर ह्याच्यात आहे क्लिप्स वगैरे, 2 क्लिप्स आहेत ह्याच्यात. त्यानंतर हे वाव, एवढं क्यूट वाटेल ना हे साडी वगैरे घातली तर तिने त्याच्यावर. खूप मला ॲक्च्युली हे बघता क्षणी आवडलेलं, मी लगेच घेतलं आणि म्हटलं तिला पण छान दिसेल. आणि हे बँगल्स आहे जे की आता ट्रेंडिंगला चालू आहेत सध्या तरी, आणि घातल्यावर खूप छान वाटेल. इयरिंग्स पण घेतली आहेत. हे पण मला बघता क्षणी आवडलेले, त्यामुळे मी घेतले लगेच. म्हटलं तिला पण छान वाटेल. आणि खूप क्यूट आहे यार, गोल्डन टाईप आहे. एक मिनटं, पॅकिंग करायचं बोललं ना की मला टेन्शन येतं यार जाम, कारण मी काय एवढी प्रो नाही आहे. आणि मला जाम आता गरम होतं आहे, कारण तुम्ही फॅन बंद केलं आहे कारण बॅकग्राऊंड नॉईस येईल त्याच्यामुळे. पण बॅकग्राऊंड नॉईस कसा कट करतात ते मला नाही माहिती यार. तर मला खूप लोक असे म्हटले आहेत की तू ब्लॉग बनवतो तो तुझ्या साईडचा खूप तुझ्यापेक्षा तुझ्या साईड बॅकग्राऊंड नॉईजचा खूप आवाज येतो, म्हणजे गाड्यांचा, हवेचा वगैरे. त्याच्यामुळे मी आत्ता तरी फॅन बंद केला आहे. त्यानंतर हे क्यूट असं कॉटनचं कुर्ती आहे, शॉर्ट कुर्ती. आणि याचा कलर आणि याचं फॅब्रिक काय आहे यार. आणि हे आकाशला आवडलेलं, त्याने सिलेक्ट केलं आहे हे. आणि ना तुम्हाला सांगू, ही जी पिशवी आहे ना ही मी खास त्या अंकलकडे मागून आणली आहे, कारण त्याने ह्या पिशवीत दिलेलं. कसं वाटतं यार, त्यामुळे मी ही पिशवी खास मागून आणली आहे. सो आता मी स्टार्ट करणार आहे पॅकिंग करायला. मी कुठून काय कसं स्टार्ट करू मला अजिबात कळत नाही आहे. मला असं वाटतं मी पहिला हा बॉक्स रॅप करून घ्यावा. पहिला तर ही चिकटपट्टी काढते, अगदीच काढते मी. बॉक्स रॅप पूर्ण कवर करून घे. गाईज, मला तुम्हाला काहीतरी दाखवायचं आहे. मी पूर्ण वाट लावली आहे त्या बॉक्सची आणि त्या रॅप पेपरची. 1 मिनटं दाखवते. हे बघा, ह्याला पूर्ण चिकटपट्टीने अरे पण हे चिपकतच नाही आहे, काय माहिती का सगळीकडे. आणि पहिली गोष्ट तर मी प्रो नाही आहे, हे सगळं कळण्यात. तर पूर्ण सगळीकडे चिकटपट्टी झाली आहे, पण हे चिपकतच नाही आहे. आता मला कळत नाही आहे मी हे कसं चिपकवू आणि काय करू. गाईस, त्या चिकटपट्टीने चिपकत नव्हतं म्हणून पप्पांची ही ब्ल्यूवाली चिकटपट्टी मी घेऊन आली आहे. काय करू आता, थोडंसं ॲडजस्ट करावं लागेल. आणि अजून एक आहे माझ्याकडे, ही बघा आहे, आणि एक तर संपली पूर्ण. आणि ह्याची तर पूर्ण वाट लागली आहे. एक तर वेस्ट गेलं आहे, आता अजून एक आहे दुसरं. हे बघा, दुसरं आहे. सो बघूया आता होतं की नाही ते, मला कळत नाही की मी काय करू, पण करावं तर लागेल स्टील. बघूया. आणि एवढं गरम होतं, हे जाम गरम होतं. फॅन बिन सगळं बंद करून बसले आणि दुपारचं माळ्यावर जाम गरम होतं. सो ठीक आहे, बघूया. माझ्याकडे टाईम खूप कमी आहे सध्या तरी, कारण की मला बाहेर पण जायचं आहे. सो ठीक आहे, लेट्स ट्राय. बाय गाईज. मी पूर्ण वाट लावली आहे बॉक्सची. मी सगळीकडे ब्लू कलरच्या चिकटपट्ट्या लावून ठेवल्या आहे, पण काय करू यार, चिकटपट्टी चिपकत नाही. तर मी काय करू शकते, हे बघा. भाऊ दे, आता मी नाही काय करू शकत. आणि आता माझ्याने जेवढं झालं आहे तेवढं मी केलं आहे, पण ठीक आहे, एवढं काय वेगळं नाही वाटत आहे. ठीक आहे यार. आणि त्याच्या आतमध्ये काय वस्तू आहेत त्या जास्त मॅटर करतात ना बॉक्सपेक्षा. तो गाईज, पहिला तर मी ह्याच्यात हे टॉप ठेवणार आहे, पण त्याच्या आधी हे टॉप ना मी एका पिशवीत टाकणार आहे, पण पिशवीचा भेटत नाही. ओ नो, कुठे गेली? शोधावी लागेल. ते बघू शकता मी किती पसारा केला आहे. आणि आता मी इथे शिफ्ट झाले आहे, सगळं मी बेडवर घेतलं आहे, बिकॉज तिथे कॅमेराच नाही बसत आहे. सो इथे घेतलं आहे. इथे आता
बॉक्स आलं, वाट लावली आहे सगळी, पण ठीक आहे. सगळंच पडलं. सो ठीक आहे, हे सगळं आता बॉक्समध्ये टाकते मी पटापट. सो गाईज पहिल्या ह्याच्यामध्ये मी हे टाकते टॉंग. टॉप टाकले. आता हे 2 रब्बर्स आहेत ते टाकते, हा एक आणि हा एक. त्यानंतर हे टाकते, हा सेट. पहिला हा सेट टाकते, त्याच्यानंतर त्याच्यावर हे रब्बर ठेवले. त्यानंतर क्यूट असं क्लिप्स टाकते. मी क्लिप्स काढूनच टाकते, ह्याच्यात नको पिशवी. आणि बँगल्स, इयरिंग्स. झालाय रेडी आपला बॉक्स. आणि मला असं वाटतं ह्याच्यावरती पण मला लावावं लागणार आहे. सो मी हा रॅपर लावायला मी खूप स्ट्रगल केले. आणि सो ठीक आहे, बघूया ह्याच्यावरती पण लावून घेते, कारण ह्याला चिकटपट्टी स्टिक नाही होत आहे का ते माहीत नाही. सो ठीक आहे, मला असं वाटतं मला हा रॅपर चेंज करावा लागेल शॉपमध्ये जाऊन. ठीक आहे, पण तोपर्यंत तरी मी लावते, बघूया राहतं का, नाही तर मग शॉपमध्ये जाऊनच मला परत करावं लागेल. सो गाईज गिफ्ट रेडी आहे आणि मला नाही माहिती मी कसं पॅक केलं आहे. सो ठीक आहे, आय होप तिला आवडेल. जे आम्ही मला असं वाटतं ह्या रॅपपेक्षा जास्त त्याच्यामध्ये आकाशने घेतलेले गिफ्ट खूप छान छान आहेत. आय होप तिला आवडतील. आणि आकाश तर जॉबला गेला आहे, तो आल्यानंतर त्याला देईन मी. सो आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल. छोटासा ब्लॉग होता आणि मला काही जास्त काल घ्यायला भेटलं नाही, त्याच्यामुळे आज सकाळी मी हे शूट केलं आहे. मी चिटिंग नाही केली आहे, मी डेली ब्लॉगिंग केलं आहे. काल पण मी ब्लॉगिंग केलेलं, पण स्टोरेजमुळे सगळी वाट लागली आहे. सो ठीक आहे, काल मी केलं आहे, असं नाही की नाही केलं आहे शूटिंग. सो हा बॉक्स तर रेडी झाला आहे, बघूया आता तिचे रिॲक्शन वगैरे. सो आय होप तुम्हाला आवडला असेल ब्लॉग आवडलाच असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया एका न्यू ब्लॉगसोबत. सो ठीक आहे, बाय.